हरकत नाही, राहू दे. धन्यवाद. धन्यवाद, थँक्यू. मी आता सरांना विनंती करेन की त्यांनी आता आपले सूत्र आपल्या हातात घ्यावे. आता जर सूत्र माझ्या हातात आले असतील तर मला या ठिकाणी शांतता अपेक्षित आहे. जर सूत्र माझ्या हातात आले असतील कार्यक्रमाची तर मला शांतता अपेक्षित आहे. आपण आज दिवसभर छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करत आहात. आपण सर्वजण उत्साहात आहात. आपल्या उत्साहाला मी नमन करतो. परंतु पुढचा जे काही 35 मिनिटं माझ्याकडे आहेत, संयोजकांनी माझी प्राथमिक चर्चा ज्या वेळेला या कार्यक्रमाच्या संदर्भात झाली त्यावेळेला माझा 1 तासाचा वेळ होता. त्यानंतर ठरलेल्या वेळेप्रमाणे मी 8 वाजता इथं उपस्थित झालो. 8 वाजता मी आल्याच्या नंतर मी माझा 8 वाजेपासून 9 वाजून 25 मिनिटापर्यंतचा वेळ तुमची वाट पाहण्यासाठी खर्च केला. त्यामुळे माझी अशी विनंती आहे की माझा जो काही पुढचा 35 मिनिटाचा वेळ आहे तो तुमचा मला हवा आहे आणि शांततेत हवा आहे. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, स्वराज्य संकल्पक शहाजी राजे, छत्रपती शिवाजी महाराज ज्यांची आज आपण जयंती साजरी करतोय, छत्रपती संभाजी महाराज, या आणि यासह ज्या ज्या महामानवांनी तुमच्या माझ्या कल्याणाकरता आयुष्य वेचले, विचार दिले, त्या सर्व महामानवांना, महानायकांना सर्वप्रथम अभिवादन करतो. आजचा हा जो काही व्याख्यानाचा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाच्या संदर्भात आणि खास करून शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या तयारीच्या संदर्भात ज्या वेळेला मी माझ्या तयारीला लागलो कॉल आल्याच्या नंतर, त्यावेळेला मला अपेक्षित नव्हतं की एवढे लोक एकाच वेळेला एकत्र येतील शिवजयंतीला. मग नंतर मला इथं आल्याच्या नंतर कळलं की या कार्यक्रमाच्या अगोदर मिरवणूक आहे आणि नंतर भोजन आहे. त्याच्यात माझं कल्याण झालंय, कारण भोजनाच्या आणि मिरवणुकीच्या मधोमध तुम्हाला गाठलेला आहे. आणि त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की कृपा करून पुढचे 35 मिनिटं जे आहेत ते शांततेचं सहकार्य करा. मी काही गायक नाही आहे, मी काही पोवाडा गायला उभा नाही, मी काही या ठिकाणी ऑर्केस्ट्रा करायला उभा नाही. त्यामुळे हा कार्यक्रम जो आहे हा प्रबोधनाचा कार्यक्रम आहे. आणि प्रबोधनाच्या कार्यक्रमाची पूर्व शर्त अशी आहे की प्रबोधनाच्या कार्यक्रमात खरं बोलावं लागतं. मनोरंजनाच्या कार्यक्रमात तुमच्या अध्यक्षांना, तुमच्या सेक्रेटरींना, तुमच्या कार्यकर्त्यांना बरं वाटावं असं बोलता येतं. प्रबोधनाची पूर्व शर्त आहे खरं बोलावं लागतं. आणि हा कार्यक्रम खरं बोलण्याचा आहे. आणि त्यामुळे मला जे काही वाटतं, मी आल्यापासून पाणी नाही पिलं, घसा कोरडा आहे माझा. या आयोजन समितीने हे सगळं एवढं मोठं आयोजन केलेलं आहे, म्हणून मी सांगतो मी खरं बोलण्यासाठी आलेलो आहे. मला इथं हा जो काही कार्यक्रम आहे, शिवाजी महाराजांवर बोलत असताना तुम्ही कितीतरी व्याख्यानं ऐकली असतील. आज सकाळपासून तुम्ही पोवाडे ऐकतायत, व्याख्यानं ऐकतायत, सकाळपासून तुम्ही भाषणं ऐकली असतील अनेक लोकांची. मला तुम्हाला काय वेगळं सांगायचं आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हटला रे म्हटला की महाराष्ट्रातल्या तमाम लोकांच्या, हितपासून तर हितपर्यंतच्या सगळ्याच लोकांच्या अंगात येतं. शिवाजी महाराज म्हटल्याच्या नंतर सगळ्यांना इतिहास माहित आहे, पण सगळ्यांना जेवढा इतिहास माहित आहे त्याच्या पुढचा इतिहास जो आहे तो सांगण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास म्हटला रे म्हटला की लहानपणापासून
माझ्या डोक्यावर दोनच घटना बिंबवलेल्या आहेत, दोनच. शिवाजी महाराजांनी काय केलं? अफजल खानाचा कोथळा काढला आणि शाहिस्ते खानाची बोट चाटली. याच्या पलीकडे माझा इतिहास गेला नव्हता, जोपर्यंत मी मंचावर उभं राहून बोलण्याच्या लायकीचा झालो नाही. ज्यावेळेला ही पात्रता निर्माण करत असताना वाचनाला सुरुवात केली, ज्यावेळेला इथं उभं राहून बोलण्याच्या अगोदर वाचावं लागतं, ही गोष्ट मनाला भिडली. त्यावेळेला वाचायला सुरुवात केली आणि वाचायला लागल्याच्या नंतर कळलं की कोथळा आणि बोटाच्या पलीकडे शिवाजी महाराज कितीतरी मोठे आहेत. बरं, कोथळा काढलाय काय, खोटं आहे का नाही? काढला, बरोबर आहे. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढलाय, खोटं आहे का? नाही, खरं आहे, काढला. आताच पोवाडा चालू होता या ठिकाणी. खानानं विडा उचलला, खान भेटायला आला, शिवाजी महाराजांची खानाची भेट ठरली, शिवाजी महाराज भेटायला गेले, खान समोर आला. खान एवढा मोठा, शिवाजी महाराज एवढे मोठे. लिहिणाऱ्यांची पण कमाल आहे, इतिहास आम्ही लिहिलेला नाही. इथं बसलेले जे काही लोक आहेत, इथं बसलेल्या लोकांची शिक्षित असलेली, शिकलेली ही जास्तीत जास्त दुसरी पिढी आहे, जास्तीत जास्त जिच्याकडे शिक्षण आहे प्रॉपर, अबकडच्या पलीकडचं शिक्षण ज्याला म्हणतो आपण, ते शिक्षण असलेली दुसरी पिढी आहे आपली. त्याच्यामुळे लिहिण्याचा अधिकार तुमच्या माझ्या आजोबाकडे नव्हता. तलवार तुमच्या माझ्या आजोबाच्या हातात होती, तलवार महालेच्या आजोबाच्या हातात होती, तलवार बरुडेंच्या आजोबाच्या हातात होती, तलवार पवारांच्या आजोबाच्या हातात होती, तलवार सोरटेंच्या आजोबाच्या हातात होती. पण या तलवारीचा इतिहास लिहिणाऱ्या लेखण्या ज्या आहेत त्या तुमच्या माझ्या आजोबाच्या हातात नव्हत्या. आणि त्याच्यामुळे जे काही लिहिलं गेलं ते आम्ही फक्त वाचलेले लोक आहोत, लिहिलेलं वाचलेले लोक आहोत. आणि त्यामुळे जे काही लिहिलं गेलंय, द्या द्या द्या, जे काही लिहिलं गेलंय त्याच्यात लिहिलं आहे की शिवाजी महाराजांची आणि अफजल खानाची भेट झाली. भेट झाल्याच्या नंतर अफजल खान जो आहे तो शिवाजी महाराजांना कवटाळला. त्याच्यानंतर त्यांनी शिवाजी महाराजांना काखेत दाबून मारण्याचा प्रयत्न केला. शिवाजी महाराजांनी वाघनखं काढली, खानाचा कोथळा बाहेर काढला. इथपर्यंतची लढाई माहिती आहे, काढला. पुढं काय झालं? जसा कोथळा काढला त्या ठिकाणी अफजल खानाचा जो काही बॉडीगार्ड होता सय्यद बंडा, तो चालून आला. तो चालून आल्याच्या नंतर त्याने शिवाजी महाराजांवर वार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचे बॉडीगार्ड जे होते, कोण होते? कोण होते? जिवाजी महाले. जिवाजी महाले, मनोज महाले, मनोज महाले, जिवाजी महाले. जसा सय्यद बंडानं वार केला, वरच्या वरती तो सय्यद बंडाचा हात उडवला. ते माझे पूर्वज जिवाजी महाले. इतिहास लिहिताना लिहिणाऱ्यांनी लिहिलं, वाचले होते शिवाजी महाराज, वाचवणारे होते जिवाजी महाले. इतिहासानं एकेरी उल्लेख करून दोघांना मारलं. काय केलं? होता जीवा म्हणून वाचला शिवा. शिवा पण एकेरी, जीवा पण एकेरी. हे सांगावं लागणार आहे. माझं व्याख्यान हे काही तुम्हाला असं असं करून घरी जाण्यासाठीच नाही, मी स्पष्ट सांगतो. मला वारसा प्रबोधनकार ठाकरेंचा आहे आणि प्रबोधनकार ठाकरे म्हणतात की जे जे समाजाच्या हिताचं आहे, जे जे काही समाजाच्या कल्याणाचं आहे, ते कुणाचीही भीडभाड न बाळगता समाजाला सांगणं म्हणजे प्रबोधन. कोण म्हणतंय? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे वडील प्रबोधनकार ठाकरे म्हणतायत. त्याच्यामुळं मी जे काही बोलतोय हे 100% भान ठेवून बोलतोय. मग ज्या वेळेला सय्यद बंडाचा हात कापला गेला, सय्यद बंडा मारला गेला, त्याच्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये अफजल खानाचा वकील, आता इथं पण गंमत आहे लिहिणाऱ्यांची, अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर, याला जी आहे, अफजल खानाचा वकील होता.
त्याला जी आहे. माझ्या पूर्वजांनी वाचवलं तो एकेरी जीवा, माझे पूर्वज वाचले तो एकेरी शिवा. आणि ज्यांनी अफजल खानाच्या वतीनं समोर येऊन महाराजांशी झुंजण्याचा प्रयत्न केला तो कृष्णाजी. लिहिणाऱ्यांची कमाल आहे. मग कृष्णाजी भास्कर ज्या वेळेला चालून आला त्या कृष्णाजी भास्करला छत्रपती शिवाजी महाराजांनी वॉर्निंग दिली, पंत असं करू नका. पंत म्हटला नाही नाही असं झालं पाहिजे, कारण पंताला अफजल खानावरची श्रद्धा जी आहे ती दाखवायची होती. त्यानं वार केला. शिवाजी महाराजांना वार जो आहे तो जिरे टोपामुळे वाचला आणि इथून रक्त घरंगळ ज्या वेळेला नाकाजवळ आलं त्यावेळेला कळलं की रक्त वाहत आहे. शिवाजी महाराजांनी एका मिनिटाचा वेळ न दवडता तलवार काढली आणि एका कृष्णा भास्कर कुलकर्णीचे 2 केले, जागेवर 2 बनवले असा हुबा. मग ज्या वेळेला हे सगळं चालू होतं त्यावेळेला मोरोपंत पिंगळे देखील त्या ठिकाणी पायथ्याला होते. ते धावत गेले जिजाऊकडं. यांच्या अगोदर लढाई संपवल्याच्या नंतर हे लोक जाणं अपेक्षित होतं, ते आधी गेले आणि त्यांनी तिथं जाऊन सांगितलं महासाहेब घात झाला. कोणाला सांगितलं? जिजाऊंना. काय सांगितलं? महासाहेब घात झाला. शिवरायांनी ब्रह्महत्या केली, आता शिवरायांना देहत्याग करावा लागेल. ब्रह्महत्या पाप होतं त्या काळात. आता शिवरायांना काय करायला लागेल? देहत्याग करावं लागेल. आणि या एरियात ज्या जिजाऊ बसल्या आहेत या सगळ्या परिसरामध्ये त्या जिजाऊंसाठी सांगतोय. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतात प्रत्येकाच्या घरात, ते घडवावे लागतात शिवाजी महाराजांसारखे. जिजाऊनं घडवले. आणि मग जिजाऊनं ज्या वेळेला मोरोपंत पिंगळ्यांना निरोप दिला की ब्रह्महत्या पाप आहे आणि महाराजांनी मारलेला आहे, काय केलं पाहिजे? त्यांना देहत्याग करावा लागेल. त्यावेळेला जिजाऊनी मोरोपंत पिंगळे जे होते त्यांना सांगितलं, मोरोपंत माझ्या शुभानं एका कृष्णा भास्कर कुलकर्णीचे 2 केले. जर का शिवबानं हे केलं आणि हे केलं पातक आहे असं जर का तू बोंबलत गावभर फिरला तर मी एका पिंगळ्याचे 4 पिंगळे करील. अशी जिजाऊ. ही जिजाऊ ज्या घरात असेल त्या ठिकाणी शिवाजी महाराज निर्माण होतील. आमचं काय आहे? आमचं लहानपण आठवा जरा. इथं येण्याच्या अगोदर आपण काय कॉलनीत वाढलेले लोक नाही, आपण गाव खेड्यातून आलेले लोक आहोत, आपण चाळीतून आलेले लोक आहोत. आपण ज्या वेळेला लहान होतो या पोरं इथं हे बारके जसे बसलेत असं आपण खेळायचो गल्लीत. मी पण खेळायचो, माझा भाऊ पण खेळायचा. आणि खेळत भावानी आणि मी मिळून बाजूच्या काकीच्या पोराला जाम मारला आणि मारल्याच्या नंतर आम्ही 2 जण फरार झालो. 2 जण फरार झाल्याच्या नंतर आईला सगळ्यात पहिला शोध माझा लागला. मला पकडलं. मला पकडल्याच्या नंतर आमची जिजाऊ काय केलं पाहिजे? काय केलं असेल माझ्या आईने? जिजाऊनी ज्या वेळेला जिजाऊकडे तक्रार घेऊन आलेल्याला सांगितलं की तू माझ्या शिवबानं एका कुलकर्णीचे 2 केले, हे बोंबलत फिरला तर एका पिंगळ्याचे 4 करील. ही जिजाऊ. आमची जिजाऊ काय करते? माझ्या आईने कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता जे तुमच्या मनात आहे तेच केलं. एक कान माझ्या असेच मोठे नाही झालेत, असे ओढली येऊपर्यंत. मग अशा घरात शिवाजी महाराज जन्माला येतील का? शिवाजी महाराज जे आहेत ते घडवावे लागतात आणि जिजाऊंनी ते घडवले. वेगळा विचार करावा लागतो. जिजाऊचे पती शहाजी राजे त्यावेळेला आदिलशाहीतले मोठे सरदार. जिजाऊला जर वाटलं असतं तर माझा पोरगा माझ्या नवऱ्यापेक्षा अजून थोडा मोठा सरदार झाला पाहिजे असं ठरवता आलं असतं जिजाऊला, पण नाही ठरवलं. काय ठरवलं? जिजाऊनी ठरवलं की माझा पोरगा सरदार नाही झाला पाहिजे, माझा पोरगा राजा झाला पाहिजे. आणि मग त्या जिजाऊचं मन शहाजी राजांचं मस्तक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं मनगट याचा परिपाक म्हणून
स्वराज्य निर्माण झालं. साधारण गोष्ट नव्हती त्या काळात. जिजाऊचं मन, शहाजी राजांचं मस्तक आणि शिवाजी महाराजांचं मनगट याचा परिणाम म्हणून स्वराज्य निर्माण झालं. या स्वराज्यात हे जे काही राज्य होतं शिवाजी महाराजांचं, हे राज्य त्यावेळेच्या लोकांना आपलं वाटत होतं का? ज्या वेळेला आजूबाजूला सगळीकडे सरंजामशाही होती, सर्व लोक मोगलांचे गुलाम होते, त्या काळात एक मुलगा, एक शहाजी राजाचा पुत्र ठरवतोय की मला स्वतःचं राज्य निर्माण करायचं आहे, आणि स्वतःचं राज्य निर्माण करण्याचा निर्णय घेऊन त्यावेळेला राज्य निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू होते. हे राज्य त्या भागातल्या, त्या परिसरातल्या प्रत्येक माणसाला आपलं वाटत होतं का? हे राज्य त्या परिसरातल्या प्रत्येक माणसाला आपलं वाटत होतं. याचं सगळ्यात मोठं कारण जे आहे साथी हो, शिवाजी महाराजांनी हे राज्य निर्माण करत असताना शिवाजी महाराजांना आयतं मिळालं नव्हतं. शिवाजी महाराजांच्या आजूबाजूला अनेक राजे होते. त्या अनेक राजांपैकी बरेच राजे जे होते ते आयत्या मिळालेल्या गादीवर बसलेले राजे होते. शिवाजी महाराजांना गादी आयती मिळाली नव्हती, निर्माण केली होती. संस्थापक आहेत रयतेच्या राज्याचे शिवाजी महाराज. रयतेच्या राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज आहेत. आणि ज्या वेळेला हे राज्य निर्माण केलं जात होतं, ते राज्य घडत असताना शिवाजी महाराजांच्या सोबत असलेले जे काही लोक होते ते जीवाला जीव देणारे लोक होते. जीव देणारे लोक होते. लोक मरायला तयार झाले, मरायला शिवाजी महाराजांसाठी. तुम्हाला अनेक प्रसंग माहित आहेत इतिहासातले. पन्हाळगडाला ज्या वेळेला वेढा पडला होता, त्या पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये शिवाजी महाराज अडकल्याच्या नंतर तिथून निसटण्याची ज्या वेळेला योजना बनवली गेली, त्यावेळेला त्या पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटताना एक प्लॅनिंग ज्या वेळेला ठरलं, त्या प्लॅनिंग मध्ये ठरलं की कोणीतरी एक माणूस शिवाजी बनून त्या ठिकाणी थांबणार आणि शिवाजी महाराज रूप पलटून पन्हाळगडावरून निघून विशालगडावर जाणार. ही योजना आखली गेली. ही योजना ज्या वेळेला आखली गेली, त्यावेळेला मरायला तयार कोण होईल हा प्रश्न निर्माण झाला. कारण ज्याला शिवाजी बनून त्या ठिकाणी तो रोल करायचा होता पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकल्याचा, त्या माणसाला माहित होतं जर मी पकडलो गेलो तर 100% मारला जाणार आहे. पण तरी शिवा काशीद नावाचा न्हावी जो आहे तो तयार झाला की मी मरायला तयार आहे. मरायला कशासाठी? लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा सही सलामत विशालगडावर पोहोचला पाहिजे. आणि म्हणून शिवा काशीदनं ठरवलं मी शिवाजी बनणार. बनला, पकडला गेला, मारला गेला, आत्माहुती दिली. स्वतःच आत्म जे आहे, स्वतःच जीव जो आहे तो या रयतेच्या राज्यासाठी न्याछावर केला. या असे लोक निर्माण झाले. त्याच लढाईचा पुढचा भाग तुम्हाला माहित आहे. तीच लढाई ज्या वेळेला पन्हाळगडापासून विशालगडापर्यंत जायचं होतं, मध्ये असलेल्या खिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडे आणि बांदलांची एक तुकडी या सगळ्यांनी मिळून पाठलाग करणाऱ्याला रोखायचं जोरच्या लोकांना, असा प्लॅन ठरला. त्यावेळेला त्या खिंडीत असलेल्या लोकांना देखील माहित होतं की आमची ताकद किती आहे, आमच्याकडे जागा किती आहे, आणि एवढ्या जागेत आणि एवढ्या ताकदीनं आम्ही 100% मरणार आहोत. मरायला तयार झाले, मेले. आग्र्यावरून सुटण्याचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. आग्र्यावरून ज्या वेळेला सुटण्याचा प्रसंग आला त्यावेळेला देखील हीच गोष्ट घडली. हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर दोघ जणांनी सांगितलं महाराज तुम्ही निघा, आम्ही इथं थांबतो. दोघांना माहित होतं पकडलं गेलं तर मारलं जाऊ, पण मरायला तयार झाले. आज तुम्ही ज्याला तुमचा महाराज, नेता, भाऊ, दादा मानत असाल, अशा किती लोकांसाठी इथं बसलेले किती कार्यकर्ते जीव द्यायला तयार आहेत? जरा पटकन हात वरती करा. तुम्हाला मरायचं अलाउड नाही रे, तुम्ही 18 वर्षा खालील. आज
हा जो प्रसंग आहे साथियो, हा मी याच्यासाठी सांगतोय की आज देखील व्यवस्था जी आहे ती लोकांसाठी निर्माण केलेली व्यवस्था आहे. शिवाजी महाराजांची व्यवस्था जी होती ती रयतेचं राज्य होतं आणि त्यावेळेला लोक मरायला तयार झाले. त्याच शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अनेक महिला ज्या आहेत त्यांनी आपली लेकरं मरण्यासाठी सोडली. घरातल्या आईला माहित होतं माझा पोरगा जर का सैन्यात गेला तर मरण्याची शक्यता 99% आहे, तरी पाठवला. का पाठवला? कारण त्या आईला दिसत होतं हा जो छत्रपती शिवाजी महाराज नावाचा राजा आहे, या राजानं काय व्यवस्था निर्माण केली आहे. स्वतःच्याच मुलकीतला एक सरदार रांजाचा पाटील त्यानं ज्या वेळेला गावातल्या गरीब शेतकऱ्याच्या पोरीवरती अत्याचार केला, त्या रांजाच्या पाटलाच्या मुसक्या आवडून पुण्यात बोलवलं आणि त्या पाटलाच्या चौरंगा केला. म्हणजे काय केलं? 2 हात आणि 2 पाय कापले. अत्याचार बलात्कार करणाऱ्या माणसाला ही शिक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. त्यामुळे त्या गावातल्या ज्या काही शेतकऱ्यांच्या महिला होत्या, ज्या काही गरीब महिला होत्या, त्यांना कळलं की हा राजा आहे, हा त्याच्या सरदारांना वाचवायला जात नाही. त्याच्या सरदारांनी जरी अत्याचार केला तरी त्यांचा चौरंगा करतो. डोक्यात महिलांच्या फिट झालं, हा राजा वाचला पाहिजे म्हणून स्वतःचे पोरं मरण्यासाठी सोडले. हे काहीच नाही. रांजाचा पाटील लांबचा होता. छत्रपती शिवाजी महाराज जगातलं सगळ्यात नाजूक नातं कुठलं माहिती तुम्हाला? सोरटे जगातलं सगळ्यात नाजूक नातं कुठलंय? नाजूक मेवना, बायकोचा भाऊ, सगळ्यात नाजूक नातं. त्याच्या एवढा आपल्याला काहीच येत नाही कधीच, एवढा तो मोठा माणूस. छत्रपती शिवाजी महाराजांचा मेहुणा असलेला सखोजी गायकवाड त्यावेळेला बेळगावला चालून गेला. बेळगावची लढाई चालली. 21 दिवस बेळगावचा किल्ला लढवणारी सावित्री देसाई जी होती, त्या सावित्री देसाईनं 21 दिवस किल्ला लढवला. 21व्या दिवशी तिचा पराभव झाला आणि शिवाजी महाराजांकडनं लढणारा जो काही सखोजी गायकवाड होता, तो सखोजी गायकवाड त्यावेळेला 21 दिवसाच्या लढाईच्या ताणामध्ये जाऊन आणि उन्मादामध्ये येऊन त्यानं त्या सावित्री देसाईवरती बलात्कार केला. लढाई जिंकला होता. त्या किल्ल्याचे किल्लेदार असलेली सावित्रीवरती ज्यावेळेला अत्याचार केला, शिवाजी महाराजांना जसं कळलं त्या नाजूक नात्यातल्या माणसाचे डोळे काढले आणि आयुष्यभर तुरुंगात टाकला. हे शिवाजी महाराज. आणि हे शिवाजी महाराज आहेत हे ज्यावेळेला महिलांना कळलं त्यावेळेला महिला म्हणाल्या माझा पोरगा मेला तरी चालेल पण शिवाजी वाचला. ही साधारण गोष्ट नव्हती. हे शिवाजी महाराज आमच्या लोकांना कळले पाहिजेत, पण आमच्या लोकांपर्यंत पोहोचलं काय आहे? कोथडा आणि बोट, कोथडा आणि बोट, याच्या पलीकडे शिवाजी महाराज जातच नाही. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला देखील हात लावू नका असा आदेश काढणारा राजा, शेतकऱ्याच्या उभ्या पिकातून कधीच आपली सवारी घेऊन जाऊ नका असं सांगणारा राजा. मग त्या राजाचं ज्या वेळेला सैन्य उभारण्याची वेळ आली त्यावेळेला शेतकरी म्हणाला की हा राजा जो आहे हा जर का माझ्या पिकाची आणि माझ्या पिकाच्या फळाच्या देठाची किंमत करणारा जर का राजा असेल तर हा माझ्या पोराची किंमत करणारा राजा ठरेल. म्हणून सांगितलं की पोरा जा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात सामील हो. ही आपुलकी जी आहे ही निर्माण करणारा राजा जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराज एकमेव राजा आहे जगाच्या इतिहासातला, जगाच्या इतिहासात, ज्यानं लोकांना आत्माहुतीसाठी, बाकीच्या लोकांच्या सैन्य ज्या वेळेला होते ते पण मेले, समोरच्याकडे पण जे काही सैन्य होतं ते पण मरण्यासाठी झालं होतं, पण ते मरत असताना पैशासाठी मरत होते, ते मरत असताना इनामासाठी मरत होते, ते मरत असताना स्वतःच्या जमिनीसाठी मरत होते. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातले जे काही लोक आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मरत होते. छत्रपती शिवाजी महाराज वाचले पाहिजे म्हणून मरत होते. आणि हा जो इतिहास आहे हा आमच्या सुशिक्षित लोकांना समजावा, हा माझ्या व्याख्यानाचा प्रमुख मुद्दा असतो. आणि त्याच्यामुळे तुम्हाला गोड वाटावं असं मी काय बोलणार नाही. मी आधीच सांगितलं. तुम्हाला जरा इथं मुंग्या आल्या पाहिजेत असं मला वाटलं. आल्या पाहिजेत, वर्षातून एकदा तरी आल्या पाहिजेत 19 फेब्रुवारीला.
364 दिवस इथं काहीच झालं नाही तरी चालेल, पण किमान 19 फेब्रुवारीला तर मुंग्या आल्या पाहिजे का नाही? त्याच्यासाठी हे सगळं सांगतो. बरोबर साहेब? बरोबर सांगतो. मग हा जो काही सगळा इतिहास आहे, हा इतिहास घडत असताना आपण सर्वांनी आतापर्यंत ऐकलेला जो काही इतिहास आहे त्याच्याशी या इतिहासाला जोडून जर का पाहिलं तर फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांचं जे काही राज्य आहे त्या राज्याला रयतेचं राज्य म्हटलं जातं. रयतेचं राज्य, शिवाजीचं राज्य, शिवाजी महाराजांचं राज्य, छत्रपतींचं राज्य असा उल्लेख नव्हता स्वतः शिवाजी महाराजांच्या दस्तऐवजामध्ये. शिवाजी महाराजांचे जे अवेलेबल पत्र आहेत त्याच्यात असा उल्लेख नाही आहे हे माझं राज्य आहे. प्रत्येक पत्रात उल्लेख आहे रयतेचं राज्य आहे, रयतेचं राज्य आहे. आणि रयतेचं राज्य होतं म्हणून रयत मरण्यासाठी तयार होते. परत शिवाजी महाराजांचा इतिहास आम्हाला ज्यांनी लिहून आमच्यासाठी ठेवलाय त्यांनी आमच्यावर पुन्हा दुसरे उपकार केलेत. शिवाजी महाराजांनी काय केलं? शिवाजी महाराजांनी काढली तलवार मारला मुसलमान, काढली तलवार मारला मुसलमान, हेच केलं असं सांगितला जाणारा इतिहास एक काळ होता. मागच्या 15-20 वर्षापासून जरा कमी झालाय. कमी होण्याचं पण कारण आहे, हे असे वाढलेत स्वतः वाचणारे आणि वाचून सांगणारे. स्वतः वाचणारे भरपूर आहेत, खूप लोक आहेत स्वतः वाचणारे. एक जण तर मला इथंच कामोट्यात राहतो मी, कामोट्यात एक जण भेटल्याच्या नंतर त्याच्याशी चर्चा चालू होती. चर्चा चालू असताना त्यांनी मला सांगितलं, सर इथं काय जरा गरम होतंय, मध्ये जाऊन बसू बेडरूम मध्ये. बोललो बेडरूम मध्ये काय चर्चा करायची? बेडरूम मध्ये घेऊन गेला आणि माझ्या समोर असा बसला. मी समोर बसलो. समोर बसल्याच्या नंतर माझं लक्ष गेलं त्याच्या पाठीमागं पुस्तकांचं मोठं कपाट होतं. मग मला त्यावेळेला कळलं की याला मला कपाट दाखवायचं पुस्तकांचं. त्यांनी पुस्तकांचं कपाट दाखवलं. मला पण बरं वाटलं की पुस्तकांचं कपाट आहे म्हणजे चांगला हुशार माणूस आहे. मग त्यांनी सांगितलं हे सगळं माझं वाचून झालंय. बोल चांगलं झालंय, व्हेरी गुड. बोल वाचून किती लोकांना सांगितलं? बोल नाही सांगितलं, मी माझ्यासाठीच वाचतो. वाचणं माझा छंद आहे. छंद म्हणून वाचलं नाही पाहिजे. आम्हाला वाचणं शिकवण्यासाठी देखील कोणीतरी अंगावर शेण माती दगड चिखल सगळं सहन केलंय. आम्ही वाचलो पाहिजे म्हणून. साधारण गोष्ट नाही आमचं वाचणं, पण आमच्या वाचनाला पण इतिहास आहे. आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला आम्ही वाचायला लागलो त्यावेळेला आम्हाला कळायला लागलं की ही जी लढाई आहे, आजची लढाई, आपण लोकशाहीत आहोत. ते रयतेचं राज्य होतं. रयतेचं राज्य, लोकांचं राज्य. रयत लोक सारखेच शब्द आहेत. आज लोकशाही आहे. आज लोकशाहीमध्ये काय होतंय? आज लोकशाहीमध्ये आपण गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे इलेक्शन्स होतात, निवडणुका होतात, त्याच्यातून आपले प्रतिनिधी निवडून जातात. बरोबर आहे? बरोबर आहे. आज राजकारणाची काय आहे? राजकारणाची पद्धत काय आहे? राज्य निर्माण करण्याची पद्धत काय आहे? मत देणं ही राज्य निर्माण करण्याची पद्धत आहे. त्यावेळेला राज्य निर्माण करण्याची पद्धत काय होती? हातात तलवार घेणं आणि समोरच्याचं राज्य आपल्याकडे घेणं. त्यावेळेला तलवार हा पर्याय होता, त्याच्यामुळे कापले. मग शिवाजी महाराजांनी फक्त मुसलमानच कापले का? नाही नाही. कारण शिवाजी महाराजांवर चालून आमच्या इथली मला कधी कधी क्यू येते. एक मध्ये पिक्चर आला होता अजय देवगणचा, तानाजी मालुसरेंवरचा तानाजी. आता तानाजी पिक्चर ज्या वेळेला मी बारकाईनं पाहिला त्याच्यानंतर मला लक्षात आलं की तानाजी मालुसरे ज्या वेळेला कोंढाण्यावर जात आहेत, कोंढाण्याचा किल्लेदार कोण होता? कोण होता? कोंढाण्याचा किल्लेदार उदयभान कोण होता? राजपूत होता. आग्र्याला शिवाजी महाराजांना तह करून घेऊन जाणारा मिर्झा राजे जयसिंग कोण होता? हिंदूच होता. शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे कोणाकडे नोकरीला होते? आदिलशहाकडे. शिवाजी महाराजांचे आजोबा लखोजीराव जाधव कोणाकडे नोकरीला होते? आदिलशहाकडे. शिवाजी महाराजांच्या राज्याला विरोध कोणाचा होता? जावळीच्या मोरेंचा. मग ही लढाई जी आहे ही त्यावेळची लढाई हिंदू मुसलमानाची लढाई नव्हती. त्यावेळेला मुसलमान निजाम आणि आदिलशाह आपसात लढायचे. मुसलमानाची लढाई. त्यावेळेला हिंदूची पण लढाई व्हायची. त्यावेळेला मुसलमान हिंदूची पण लढाई व्हायची. त्यावेळेला हिंदू मुसलमान एकत्र वर्सेस हिंदू मुसलमान एकत्र अशी पण लढाई झाली.
मग आम्हाला सांगताना मात्र ही जी काही लढाई झाली ही केवळ मात्र मुसलमानाच्या विरोधात होती असं वारंवार इतिहासकारांनी सांगितलं आणि आम्ही ते कुठलीही शहानिशा न करता 10 वाजेपर्यंत मी माझा स्वतःचाच टाइम ठरवून घेतलेला आहे. मला माहित आहे 10 वाजेपर्यंतच बोलायचं. मी प्रचंड टाइमाचा पालन करणारा माणूस आहे आणि मी असं झाल्याने माझी लिंक पण तुटत नाही. मी लिंक लावूनच येतो घरून. मला लिंक मी घरूनच लावून येतो. मला काय बोलायचं त्यामुळे सांगतोय की ज्या वेळेला ही लढाई चालू होती त्यावेळेला ही लढाई केवळ धार्मिक लढाई नव्हती, ही राजकीय लढाई होती आणि हे आमच्या या पोरांना आम्हाला सांगायची गरज आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर आज आमच्या या पोरांच्या हातात शिवाजी महाराजांनी तलवारी देऊन आणि ते आग लागलेले बोळे असे फिरवून ते काम शिवाजी महाराजांनी आज केलं नसतं. तात्कालीन काम होतं त्यावेळेला ते गरजेचं होतं म्हणून त्यावेळेला ते बरोबर मानलं गेलं. आज शिवाजी महाराजांनी आमच्या पोरांना IT मध्ये पाठवलं असतं, AI मध्ये पाठवलं असतं. आमच्या पोरांना छत्रपती शिवाजी महाराजांनी ऑस्ट्रेलियाला आणि अमेरिकेला पाठवलं असतं. हे आजचं शिवाजी महाराजांचं अस्तित्व जर का आज असतं तर ही त्यांची भूमिका राहिली असती. आम्ही परत मागच्या दिशेने चाललोय. आम्ही 450 वर्ष मागे चाललोय. मर्दानी खेळ चांगली गोष्ट आहे, जपले पाहिजेत. आज काय गरज आहे? जपले पाहिजेत, बरोबर आहे. आज गरज काय? आज जे पोरं ज्या पोरी आमच्या कमरेवरती 10-10 किलोचे ढोल घेऊन वाजवतात ना त्यांच्या मेडिकल चेकअपचे रिपोर्ट जे आहेत ते पण आलेले आहेत. चेक करा जरा. भावनिक होऊन शिवाजी महाराज समजणार नाहीत. शिवाजी महाराज समजण्यासाठी इथं तुमच्या मेंदूवर तुमचं नियंत्रण असावं लागतं. डॉक्टर आह साळुंखे सर म्हणतात की आमच्या लोकांच्या या भागावर आमच्या लोकांचं नियंत्रण नाही आहे. शरीर माझं आहे, डोकं माझं आहे, डोक्यात मेंदू माझा आहे, मेंदूत विचार माझे नाही आहेत. मग विचार कोणाचे आहेत? विचार कोणाचे आहेत? मी इथून निघताना खारघर स्टेशनवर जर का गेलो, खारघर स्टेशनवरनं जर का मला गाडी पकडायची असेल 7:20 सकाळची जर का पकडायची आहे तर मी खारघर स्टेशनला 7:18 पोहोचतो आणि 18 मिनिटांनी पोहोचल्यामुळे मी काय करतो, पेपरच्या स्टॉलवाल्याकडं असा पेपरच्या स्टॉलवाल्याकडे माझा कॉईन फेकतो, 5चा पेपर उचलतो आणि त्या तिकडनं भरून आलेल्या गाडीमध्ये 3ऱ्या सीटवर बसतो. 3ऱ्या सीटवर बसल्याच्या नंतर मी पेपर वाचायला सुरुवात करतो आणि तो पेपर मी इकडनं जाताना एक वेळा, तिकडनं येताना एक वेळा तो पेपर वाचतो आणि त्या पेपरचा संपादक जे काही लिहितोय, त्या पेपरचा वार्ताहर जे काही सांगतोय ते मत म्हणजे माझं मत आहे असा माझा संध्याकाळी घरी आल्याच्या नंतर गैरसमज होतो. त्याला मी शहानिशा करत नाही. मी काय करतो, पेपरात आलाय, मी काय म्हणतो टीव्हीत आलाय, जेवढं मला दिसतंय तेवढंच मी इथं घेतो आणि त्याच्यावरच सगळ्या गोष्टी करायला लागतो. माझा विचार जो आहे हा अजूनही पाहिजे तसा ब्रॉड झालेला नाही. माझी खास करून तुमच्याकडनं अपेक्षा आहे, हे तुमचे जे काही पोर आहेत ना त्या पोरांवर लक्ष ठेवा. दाढी वाढवून चंद्रकोर काढून शिवाजी महाराज होता येत नाही, हे तुमच्या पोरांना समजावून सांगण्याची जबाबदारी तुमची आहे. शिवाजी महाराज जर का व्हायचा असेल, जर तुमचा पोरगा क्रिकेट खेळत असेल तर त्याला सांगा क्रिकेट मधला शिवाजी हो, सगळ्यात टॉपला गेला पाहिजे. क्रिकेट खेळत असेल तर, फुटबॉल खेळत असेल सगळ्यात टॉपला जा. जर पोरगा चांगला अभ्यास करत असेल सगळ्यात टॉपच्या पोझिशनला गेला पाहिजे. जर पोरगा राजकारणात फिरत असेल कोणाच्या मागं तर त्याला सांग की या वेळेला त्याच्या मागं फिर, पुढच्या वेळेला तू झाला पाहिजे. परत वर्षानुवर्ष त्याचा झेंडा घेऊन फिरू नको. असं जर का झालं तर तुम्ही शिवाजी घडवताय असं होईल. तुम्हाला अजून तुमच्याविषयी नाही बोलत आहे, बाकीच्या सगळ्यांविषयी जनरल सांगतोय आणि या जिजाऊंना सांगतोय की आम्ही आमच्या पोरांवर लक्ष ठेवलं पाहिजे. आमच्याकडे झालंय असं आहे की बापाचं आणि पोराचं नातं जे आहे ना ते चंद्रा सूर्याचं झालंय. बापाचं आणि पोराचं नातं या महाराष्ट्रामध्ये खास करून मुंबईमध्ये चंद्रा सूर्याचं झालंय. चंद्र निघाला
म्हणजे सूर्य निघाला का चंद्र गायब, चंद्र निघाला का सूर्य गायब, दोघं एकमेकांना बघत नाही. बापाची चप्पल जर का दारात दिसली तर पिछे मूड, परत चौकात जाणार, परत अर्धा तास तिथं घालवणार, परत आईला फोन करणार, येऊ का घरी, झोपला का बाप, मग आई म्हणते ये. या आशानं शिवाजी महाराज निर्माण होणार नाहीत. शिवाजी महाराज निर्माण करायचे असतील तर शहाजी राजांजवळ बसून विचार विनिमय करायला लागेल. जिजाऊला त्याच्यात सहभागी व्हावं लागेल. आणि जिजाऊ, शहाजी राजे आणि शिवाजी महाराज ज्या वेळेला घरात एकत्र बसतील त्यावेळेला शिवाजी प्रत्येक क्षेत्रातला निर्माण होईल आणि याच एरियातून निर्माण होईल, तुमच्या एरियातून. आज ठरवून टाका सगळ्या जिजाऊंनी, किमान 10 IAS IPS इथून निघाले पाहिजे, याच जिजाऊंच्या खुशीतून. ठरवा. साहेब इथं बसलेत, त्यांना माहित आहे, त्यांनी सही जरी केली तरी जो आयुक्त जोपर्यंत सही करत नाही तोपर्यंत काही होतच नाही. IAS IPS बनवा. तुमच्या पोरांना तुम्हाला त्या त्या क्षेत्रातला शिवाजी बन. चांगला जर का व्हिडिओ गेम चांगला खेळत असेल ना, व्हिडिओ गेमच्या पण आता आंतरराष्ट्रीय स्पर्धा व्हायला लागल्या. व्हिडिओ गेमच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा होत आहेत, त्याच्यात तुमचे पोरं जे आहेत ते टॉपला गेले पाहिजेत. आणि तुमच्या पोरांना टॉपचा जर का वक्ता बनवायचा असेल, वक्ता बोलत असेल ना पोरं घरात, आपलं घरात पोरं आमची बोलतात, आमच्या समोर बोलायला घाबरतात, कधी कधी आईशी संवाद साधतात, त्यावेळेला आईला कळतं की या पोरामध्ये काहीतरी गुण आहेत, पण आईला वाटतं हा जर असाच बोंबलत फिरला तर मग काय करायचं. माझ्या आईला पण असंच वाटायचं 20 वर्षापूर्वी, ज्या वेळेला मी बोलायला सुरुवात केली. पण मी बोलायला सुरुवात करत असताना आधी मी माझं MSc कंप्लीट केलं, संख्याशास्त्र विषयात मी MSc केलं आणि त्याच्यानंतर मी इतिहास वाचायला शिकलो. आधी गणिताचा मास्टर झालो, नंतर मग इतिहासात घुसलो. आमचे पोरं आतापासून इतिहास घुसले भरकटत जातील. त्याच्यामुळे तुम्ही ठरवा तुमच्या पोरांना त्या त्या क्षेत्रातला शिवाजी बनवायचंय का नाही. आणि ते ठरवण्यासाठी आजच्या कार्यक्रमातले हे 35 मिनिटं जर का उपयुक्त ठरले असतील तर आजचा कार्यक्रम माझ्यासाठी सफल झाला असं मी समजतो. बाकी संयोजकांनी त्यांच्या वेळेतला बहुमूल्य वेळ मला 35 मिनिटाचा दिला, त्याबद्दल त्यांचे आभार, धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. हो हो, जेवणासाठी तर नाही नाही, चालेल चालेल चालेल. झालं व्यवस्थित, झालं. व्यवस्थित. हा नाही, ऍक्च्युली कसं आहे, वेळ पाहिजे हो. या कार्यक्रमाला काय वेळ पाहिजे. जनरली ना हा कार्यक्रम जो आहे ना, हा आपण 1 दिवस अगोदर घेतला पाहिजे. व्याख्यानाचा वगैरे जर कार्यक्रम असेल, कारण या दिवशी ना ऐकण्याची मानसिकता नसते लोकांची. बंद करा ना, एकदम परखड मत, परखड. अभिनंदन तुमचं. बोलता पाहिजे, हे बोलल्याच्या बरोबर, एकदम फर्स्ट क्लास. मला वाटते दुसऱ्यांदा आलो ना, दुसऱ्यांदा आल्या. त्याच्या पहिले 2 वर्षापूर्वी आलो निर्माण. साहेब या ना, या पुढे. कपिल सर, कपिल सर बोलत आहेत. झाला व्यवस्थित. तुम्ही